साहेब हा कधी अपघात झालेला आहे आणि आपला ट्रॅफिक विभागाचा कसा प्रयत्न सुरू आहे सांगा। पहाटेच्या वेळेला हा जो आहे तो कोलॅप्स झालेला आहे। हा बलकर जो आहे तो याचा जो चालक आहे जो आहे तो जोडबावी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे, त्या ठिकाणी बसलेला आहे तिथे कंप्लेंट देण्यासाठी। त्यांना तिथल्या पीआयना आम्ही फोन केलेला आहे। सकाळपासून जे आहे ते वाहतूक आपली सुरळीत चालू आहे। सर्व वाहतुकीचे जे अंमलदार आहेत ते अधिकारी आणि आम्ही स्वतः आणि बाकीचे 20-25 अंमलदार जे आहेत ते कार्यरत आहेत। वाहतूक कुठेही थांबलेली नाही। आता याला काढण्यासाठी 5-6 क्रेन लागणार आहेत, तर त्या आम्ही ते बोलवलेले आहेत। त्यासाठी वाहतूक जी आहे ती बंद करून आपल्याला नंतर ह्याला उचलावं लागेल, कारण मागं इलेक्ट्रिकची ही आहे लाईन गेलेली आहे। तर कुठलीही आतापर्यंत कॅज्युअलिटी होऊ नये असं सुरक्षित दृष्टीने आपल्याला ते काढणं अभिप्रेत आहे। आता अपघातून 12 तास झाले, किती कर्मचारी ऑन ड्युटी आम्ही इथे 5 अधिकारी आहोत माझ्यासहित बाकीचे, आणि बाकीचे अजून 15 लोक इथे आहेत कार्यरत की जे आम्ही वाहतूक सुरळीत करत आहोत। बाकीच्या शहरातील विविध ठिकाणचे आहेत त्या पण ठिकाणी सुरळीत वाहतूक आहेत, त्या ठिकाणी पण पॉईंट लावलेले आहेत। आता हे करेपर्यंत आम्ही अविरत कार्यरत राहू। इथे त्यांना मागवलेला आहे आणि कसं सद्य स्थितीमध्ये आता त्यांनी जे आहे ते एक क्रेन इथं आलेला आहे। नॅशनल हायवे अथॉरिटीला पण आपण हे केलेलं आहे, सूचित तेव्हाच केलेलं आहे, त्याचा फॉलोअप पण घेत आहोत। आणि हे संबंधित जे व्यक्ती आहेत ज्यांचा बलकर आहे त्यांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि ते पण क्रेन करत आहेत। परंतु हे दिवसभर वाहतूक सुरळीत होईल आणि त्यानंतर हे काढल्यानंतरच आम्ही पॉईंट सोडू, तोपर्यंत इथनं कोणीही हलणार नाही किंवा जाणार नाही। रात्रीपासून आपण पहाटेपासून होय संपूर्ण, कारण हे केल्याशिवाय इथून हा पॉईंट सोडला तर इथं जाम होईल, त्यामुळे हे पॉईंट सोडवू शकत नाही आम्ही होईपर्यंत। आता हा हायवेने जात होता इकडे, तर या व्यक्तीला जे आहे त्यांना पण बोलवलेलं आहे मी। आता इथे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत, त्यांचे क्रेन पण येतील, संपर्क चालू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय बोललो ना, आमच्या माननीय एसीपी सरांना ही जी सूचना दिलेली आहे, माहिती दिलेली आहे मी, आणि त्या अनुषंगाने जे आहे ते कार्यरत आहोत म्हणून सांगितलेलं आहे। वाहतूक कुठेही ब्लॉक नाहीये, सुरळीत चालू आहे। रेस्क्यू करताना हाय टेन्शनचा एक अडथळा आहे नाही, ते आम्ही सूचित करू ना त्यांना, ते करूनच आपण हाय टेन्शनची काळजी घेऊनच करत आहोत। म्हणूनच त्याला वेळ, म्हणजे अचानकपणे घाई गडबड न करता कुठलंही त्या विद्युत तारेचं किंवा ह्याचं कुठलंही कॅज्युअलिटी होऊ नये याची पूर्ण जबाबदारी घेऊनच आपण हे करत आहोत सगळं। ठीक आहे। सरळ करून हे लहान क्रेन पुढे लावली जाईल, 2 मोठ्या क्रेन जॉबला उचलला जाईल। हे हाय टेन्शन बंद करून काम करायचं। किती लोड आहे ते 70 टनापर्यंत आहे। कशाचं पवन चक्की, पवन चक्कीचा बॉटम पीस आहे। बॉटम पीस म्हणजे जे उभं राहत आहे ना ते। किती
किती अंदाज आहे ते वजन? 70 टन वेट आहे, 100 फूट लांबी आहे. कसं काढणार होतं त्याला? 2 क्रेन लावणार, एक 80 टन आणि 120 टन. मागवली का? मागवले होईल का सक्सेस? होणार 100%. कशामुळे अपघात झाला असेल काय अंदाज? अपघात म्हणजे रात्री पाऊस चालू होता ना, ड्रायव्हर 3 गाड्या जात होत्या, 2 गाड्या पास झाल्या. ते वाकी टाकीवर त्यांचा मॅनेजर बोलत होता, हे लक्ष केलं नाही. थोडं नजर चुकीनं फुल टन घेतल्यानंतर या गाडीला फुल टन चालत नाही, जॉब आहे हेवी, कारण की उचललं गेलं, खड्डा अंदाजा म्हणजे मागचं बाजू लगेच सरकलं गेलं. होईल का सक्सेस? 100% करणार नाही 100%. अजून दुसरी क्रेन? ते 2 क्रेन अजून यायचे आहेत, मोठे क्रेन जे आले ना हे फक्त हवेवाल्याचे आहे, अथॉरिटीसाठी बोलवलं आहे, म्हणजे सेफ्टीसाठी. काय अपघात म्हणजे तात्काळ ह्याच्याजवळ कोण येऊ नये म्हणून ते आता गाड्या कुरंतवाडीवरनं निघाल्या. एक प्रश्न, एक जसं शेगावला ब्रिज आहे तसं हैदराबादला जाण्यासाठी एक बायपास पाहिजे. चालू आहे ना काम चालू आहे, हैदराबाद बायपास चालूच आहे ना सर. इथचे 2 पिल्लर काय उभारले, ते रिंग रोडच व्हावं लागलं ना आता. ते बाहेर नाही रस्ता पाहिजे. बाहेर म्हणजे रिंग रोडचे तर विषय चालूच आहेत तिथे, ते तर होणार. पण आता हे बघा वाहनधारकांना त्रास आहे खूप. जाणार, पण आता हे जॉब यांचं वहिवाट तर इकडनंच आहे. कर्नाटकात लोड झाला, वेळ लातूरला चाललं, मग याला रूटच हे आहे. आता यांनी रानसाईडनं जातात कंटिन्यू, पण अचानक आता त्याचा रात्री टाईम खराब होता, ते होऊन गेला. आता काय तर ड्रायव्हरला तर काय चुकी म्हणतात, कोण अपघात झाला नाही काय नाही, नशीब मोठं कोण नव्हतं, पाऊस चालू होतं, तर अवघड झाला. 2 ट्रेनला हे 100%.